नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आम्ही पण एकदम निवांत आहोत. आणि आणखीन काय विशेष, कसं काय चाललंय सगळ्यांचं? तर आपल्या व्लॉगमध्ये आज काय विशेष आहे तर ते पुढे बघण्यासाठी तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करावा लागेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळं काही करून घ्या आणि छान छान कमेंट्स करा. खूप दिवसातून आज आपण आलेलो आहोत XYZ. त्याच्या मागे काय कारणं असतील ती तर हळूहळू एक्सक्लोज होतील ते. सो चला, आता आमचं चाललेलं आहे स्वयंपाक. ठरवलंय करायचा. बोला. माझ्या याच्यामध्ये ना अरे असंच व्हायरल जाते ते, एवढं काय. मी सांगते तुला कसं करणार आहे ते. तू ठेव ना इकडे पाणी पाहिलं कसं माहिती का? राम राम मंडळी, इथं तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव रोहित करतोय ब्लॉग. नमस्कार मंडळी, राम राम. आणि काय काय टाकायचं त्याच्यामध्ये मला माहिती का? काय चाललंय सर्वांचं? निवांत. आम्ही एकदम निवांत. आणखीन काय विशेष? तर विशेष आज आपण बघूया आपल्या व्लॉगमध्ये काय विशेष आहे. पोरांवर जशी वरडतेस ना त्या आवाजात बोलायचं, त्या आवाजात बोलायचं. मी ती करताना बोलणार आहे. आता कसा आवाज आला? असा आवाज पाहिजे. हे म्हणजे आता नमस्कार नाही. मित्रांनो, आम्ही आता असं आहे, असं काय चालत नाही. असा आवाज पाहिजे. 1 2 आता व्यवस्थितपणे मिक्सिंग चालू आहे. काय काय टाकलं त्यात? माझ्यात होय. हा, थांब आता तसंच कर रे, ह्याच्यात मला स्लो मोशन घ्यायला लागेल. आता स्वयंपाक, कट्टू स्वयंपाक. अरे माझ्या ह्याच्यात ते बायका बघतात, मग गॅस खराब असला, पाय खराब असला की लगेच कमेंट करतात. आमचं बरं आहे. माझ्या व्लॉग मध्ये जर कोणी बघितलं असेल तुमच्यापैकी, तर आम्ही कुकिंगचा एक व्लॉग केला. त्यामध्ये ओमकारचा गॅसवरती सगळा पसारा होता. मॅगी इकडं पडलेली होती, तिकडं पडलेली होती. करताना गॅस खराबच होतं. पण काय काहींची मेंटॅलिटी, मला एका व्लॉग मध्ये तर काही कमेंट आलेली, क्लिनिंगचा व्लॉग टाकलेला मी त्याच्यामध्ये, की टॉयलेट घासायच्या ब्रशने तुम्ही बाथरूम घासता. शी किती घाण माणसं. टॉयलेट घासायचं म्हणजे नक्की काय? म्हणजे नक्की काय? ब्रश असतो नाही का तो. हा हा, आमचे 2 वेगवेगळे ब्रश आहेत ना. टॉयलेट मध्ये वेगळा आहे, बाथरूम मध्ये वेगळा. दोन्ही सेम दिसतात का? मग हे कसं आहे माहिती आहे का, तुमच्या मेंटॅलिटीवरती परिणाम आहे. कारण की जर माणसं हायजीन राखण्यासाठी 2 वेगवेगळे ब्रश एकासारखे ठेवू शकतात, त्याने मला वाटत ते प्रॉब्लेम आहे. बाकी आमचं जिनी कमेंट केली तिला थोडी ना माहिती की मी 2 आहेत, तर तिने डायरेक्टली कमेंट करायचीच नव्हती. कारण की आम्ही कसं आहे, आम्ही तर त्याच्यापेक्षा डेंजर आहेत. आम्ही कपडे धुवायचे साबणाने घासतो, एवढा काही विषय नाही. डोंट जज मी. एवढा काही विषय नाही. कपडे ह्याच्यावर अजून कमेंट करतील. काय काय ट्रोल करायला पहिले कमेंट करतात. लोकांना ब्लॉग मध्ये काय बघायला आवडतं माहिती का? कोण घरातली भांडणं दाखवली पाहिजे, त्याच्यानंतर काही गोष्टी एक्सपोज, जसं की लेडीजचे ब्लॉग असतात ते नको त्या गोष्टी, त्या जास्त व्हायरल होतात. म्हणजे रुटीन ब्लॉग असतील किंवा काहीतरी काही असेल XYZ असं महत्वाचं इम्पॉर्टंट देत असतील, ते नाही पुढे बघत. ओके. आणि एकतर एकदम हायली काय म्हणतात त्याला, हाय सोसायटी मधले एकदम हायफाय लोकांचे व्लॉग असतात ते व्हायरल होतात. दुसरे तर एकदम गरीब आणि मिडल क्लासवाले असे मधीच लटकलेले आहेत. माझ्या बरोबर आता अशा कितीतरी ब्लॉगर आहेत ज्यांचे चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेले, म्हणजे ग्रो नाही झालेले. म्हणजे लोकांची टेस्टच तशी आहे की बघण्याची नाही. आपल्यासारखे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप वेळ लागतो. काय नाही, आयफोन घ्यायचे. एक आयफोन असलं की काय पण बघायला तयार असतात लोक. क्वालिटी चांगली असली, कॅमेरा क्वालिटी, तर काय पण बघतात लोक. आता तिकडं बघा तो पंप, तिथं तर बघा आता तिकडे तो पंप असा वाया चाललाय. वाया नाही चाललेला, शेतात टाकलंय. कंपनी आहे ती, तिथं ते ड्रिपच्या त्या पाईप आहेत ते धुण्यासाठी, ते तिथं त्यांनी चेंबर बनवलेलं. अच्छा, तसं आहे. पाणी काही वाया नाही घालवलेलं. पण ते सांगायचंय की लोक ते पण बघतील जर कॅमेरा क्वालिटी चांगली असेल. ते पण कमेंट करतील की नाही पाणी वाया घालवतात. आम्ही नाही पाणी वाया घालत, ते कंपनीला जाऊन कंप्लेंट करा तुम्ही प्लीज. कंपनीचं काम आहे तिथं
त्या ज्या ठिबक सिंचनच्या ज्या ड्रिपच्या पाईप आहेत त्यांची कंपनी आहे. क्लिनिंग चाललंय थोडक्यात तिथे एवढं ज्या काही. ते काय करतात, जुना घेतात आणि नवीन देतात. जे जुने घेतात त्याचं रिसायकलिंगसाठी त्या धुतल्या जातात, तिथं वॉश केलं जातं. ते काय तिथं सुकवायचं काम चाललंय, त्या लेडीज तिथं सुकवतात. अच्छा काकी नमस्कार. तरी मी लाईक हे शांत आहे. जर माझ्यासोबत ती दोघं जण असली ना तर आम्ही अजून डेंजर काय काय करतो. मग बारामती कशी वाटली? आहे आता काय बारामती बघायलाच भेटली नाही, गाडीतूनच बघितली, त्यानंतर इकडेच आलो डायरेक्ट. तरी पण एकंदर इथलं आता इथं हा या एरियातलं वातावरण कसं आहे, ही एरिया म्हणजे हा एरिया आहे तो पूर्ण MIDC एरिया आहे. आणि एक गोष्ट मला या एरियाची अजिबात आवडत नाही की म्हणजे इथे एक पण डोंगर नाही कुठं एका बाजूला. इकडं अख्या बारामतीत कुठं कुठंच डोंगर नाही. म्हणजे हा भागच पूर्ण सपाट आहे, डायरेक्ट आकाश आणि जमीन टच होते, जे की आपल्याला बघायला सवय नाही. कारण की मी अशा ठिकाणी येतो जिथे डोंगर चारही बाजूला आहेत आणि ट्रेकिंग धबधबे हे म्हणजे म्हणजे हाकेच्या अंतरावरती आहेत आम्हाला. तू ट्रोल होणार आता बारामतीकरांकडनं. काय हरकत नाही, पण मला माझा तो तिकडचा, मी लहानपणापासून तिकडे राहिलेलो आहे आणि मला ती सवय आहे. एक असं ते सारखं असं ते डोंगर वगैरे बघणं, ढग बघणं व्यवस्थितपणे. आमच्या इथले स्पॉट्स पण आहे जे व्हायरल जातात खूप जास्त, सो पावसाळ्यात आणि ते पण. आणि म्हणजे तिकडचे घाट वगैरे जे आहेत ते तर वेगळे म्हणजे ह्याच्यासाठी फेमस आहेत पावसाळ्यासाठी. सो त्यामुळे थोडंसं मला ना इकडे करमत नाही असं, कारण की इथे सगळं माळरान आहे जास्त करून बघितलं तर. आकाश आणि म्हणजे ढगा आणि जमीन टच होते एवढंच आहे. बाकी वारा चांगला आहे इथं, वारा चांगला आहे आणि पाऊस तर कमी पडतो इकडं, असंच एवढंच प्रॉब्लेम आहे. बाकी पाऊस गेल्या 15 दिवसात पाऊस पडलेला पूर आलेला माहिती आहे का बारामती? हा अजून किती ते पाऊस पाहिजे? कॅनल व्हायलेली, मग तेच काही विषय नाही. आणि बाकी सिटी चांगले, फुटपाथ चांगले आहे, क्लीन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे बारामतीचा. आता MIDC एरिया एवढ्या कंपन्या असून इथं क्लिनिंग आहे व्यवस्थित, हवा वगैरे कशी? हवा वगैरे व्यवस्थित आहे, कारण की इथे एक पण डोंगर नाही आहे. दॅट इज द रिझन फॉर एअर. आणि एक गोष्ट अजून की जो म्हणजे जो सिटी एरिया आहे, मेन जो बारामती सिटी एरिया आहे आणि आपला बस स्टॉप असेल, हे खूप म्हणजे असं नाही का Tier 2 Tier 1 Tier 2 Tier 1 Tier 2 जे सिटी असतात तशा टाईपमध्ये आहे किंवा त्या तसंच आहे काय माहिती, कारण की मी अजून Tier 1 Tier 2 डेव्हलपच आहे व्यवस्थितपणे. फुटपाथ्स आहेत प्रॉपर, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना इंटरेस्टिंग म्हणजे वाटण्यासाठी त्यात काय काय गोष्टी एलिमेंट्स ॲड केले, जसं की रिंग्स लावणं किंवा दगडांचे जे बसायला स्टँड्स बनवले तिथे व्यवस्थितपणे, ते भारी वाटलं मला. बाकी सिटीजमध्ये मी एवढंच काही बघितलं नाही जे की या म्हणजे बारामती सिटीमध्ये आहे. बाकी हे जिकडे राहतात तो हा MIDC एरिया आहे, तिथे पूर्ण कंपनीज आहे. त्यामुळं मी काय एरिया जास्त एक्सप्लोर नाही केलेला आणि नाही मी बारामती एक्सप्लोर केले, कारण की लांब आहे इथून, एक्सप्लोर करण्यासाठी साधन नाही आहे काय आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे, कारण की तिकडे जायला पण वेळ लागतो आणि रिक्षाचं भाडं पण द्यावं लागतं, त्यामुळं नको. बाकी इथे भारी, इथे वारा चांगला आहे मस्त एकदम. तर डोंगर मिक्स करतोय मी, काही विषय नाही. हे बघा, हे आर्नवी आहे, ही माझी भाची आहे, जे की जिला तुम्ही रोज बघता व्लॉगमध्ये, जे काय असेल तिच्या आमच्या घरच्या करभरींच्या व्लॉगमध्ये. त्यांनी आता इथे बॉक्समध्ये काय लावलं आहे? खेळणी. हे असं म्हणजे हे काय असं लावून काय करता तुम्ही? किचन. आणि हे काय स्टॅपलर काय पाय बी कोणाचा पाय तोडून आणलाय? पहिले ती हा ते नवीन कुठला घेतलाय? कुठं काय घेतलंय? स्टॅपलर कोणता घेतलाय सांग? नाही लेन्स टाकणार जाते. स्टॅपलर कुठं तरी गडबड केली. स्टॅपलरचा कुठं तरी बंदूक बघितली का? कुठं आहे स्टॅपलर? कुठं आहे स्टॅपलर? स्टॅपलर कुठं आहे? स्टॅपलर स्टॅपलर मी घेतलं. इकडे अजून एक धुरंधर आला. काय चाललंय? व्यवस्थितपणे बाद झालं सर. हां, ऑलमोस्ट एका पिठाचा गोळा गेलेला आहे आपला, एका चपातीचा गोळा. ती रोजच आहे बाबा. लपड आहे ते मात्र करू नका तुम्ही दोघं. इकडे आता व्यवस्थितपणे क्लिनिंग चालू आहे. दाजी आमचे क्लिनिंग करतायत. नुकतंच मच्छी आम्ही बनवलेली आहे व्यवस्थित, म्हणजे त्यांनीच बनवली एकट्याने.
काय काय आवाज नाही आला तुमच्या ह्याच्यात. काय म्हणताय? काय सांग. हा तर मी ज्या गोष्टीबद्दल बोलतो डोंगराचा विषय हेच की इकडं काहीच नाही, डायरेक्ट आकाश आणि जमीनच आहे, डोंगर नाही यार. आणि क्लाउड्स हे एवढंच आहे की इथं क्लाउड सिनेमॅटिक वगैरे जे लोकांना आवडतं, स्काय सिनेमॅटोग्राफी वगैरे हे ते सर्व या एरियामध्ये येऊन एक नंबर करू शकतात, जे की मी पण करतोय थोडा थोडा. तिकडे तुम्ही लांबपर्यंत बघू शकता, काहीच नाही आहे, फक्त सपाट जमीन आहे. तिकडे एक छोटीशी तेवढी हे दिसते, टाकी दिसते पाण्याची, बाकी सगळं. आणि इथे छोटंसं एक वस्ती टाईप आहे आणि कंपनीज आहेत. इकडे लेफ्टला पण एक कंपनी आहे. हा जो एरिया हा मेडेसी एरिया आहे पूर्णपणे, त्यामुळे कंपनीज आणि छोट्याशा वस्ती आहेत, सेटलमेंट्स आहेत लोकांचे भाड्याने वगैरे किंवा स्वतःचं असं आहे व्यवस्थित. आणि जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, माझ्यासाठी नवीन आहे काही विषय. आणि इथे आता पीठ पण झालेलं आहे, म्हणजे आहे अजून चपात्या झालेल्या आहेत पूर्णपणे. चपात्या एवढ्या सगळ्या आहेत, व्यवस्थितपणे बनवलेल्या आहेत चपात्या. आणि चपात्या चालू आहेत लाटायच्या. बाकी अजून काय इंटरेस्टिंग काय आहे चपात्या लाटायच्यात अजून? चपात्या लाटायला आपण काय एक्सपेरिमेंट नाही करत, लाटणारी पोळपटानेच लाटणार. हां दुसरं कशाने त्याला आता स्वामींच्या. अरे हां, तरी ते देवारा आहे व्यवस्थितपणे, मस्त देवारे सर्व आहेत ते. रांगोळी थोडीशी झाली बट काय हरकत नाही, मूल पडले असेल कशा काहीतरी. देवारा आहे, स्वामी समर्थ महाराज इथे आहे, बाकीच्या गोष्टी. तर तिकडे रील चालू आहे, मनाच्या मोठेपणाची गोष्ट चालू आहे तिथे सर्व. जिथं दाजींनी क्लीन बोल्ड केलेला आहे त्यांच्या एका वाक्याने. काय रील शूट केल्यानंतर काय झालं काय आयुष्यात तुमच्या, वादळ बिदळ काय नक्की काय झालं का नाही? काय तो रील ती मनाचा मोठेपणा. हां मग काय कसं काय म्हणजे काय स्क्रिप्टेड होतं आधीपासून का तिने ठरवलं का तुम्ही ठरवलं काय नक्की? नाही ते स्क्रिप्टेडच होतं, आम्ही बनवला होता व्हिडिओ आपला टाइम. हां नाही जर अचानक तसा बनवला असतं तर काय वाटते काय झालं असतं? मारला इथे बघा पुरुषाला किती घाबरून राहायला लागते. कळेल तुला, कळेल झाल्यानंतर. बघू अजून आत्ताशी तर ग्रॅज्युएशन झालंय, बघू पुढे जाऊन अजून तसं काय करायचं नाही मला अजिबात नाही. काय चाललंय काय चाललंय? लाडू केले की आम्ही असे लाडू असेच लाडू असते. कसं काय काय झालंय भाताला? कुठली इडॉल ती कशी काय चावल? कुठं चावली दाखव. बरं मच्छर चावला असेल, ती डॉल कशाला चावली मग? डाळच चावली. तर असा होता आजचा एकंदरीत ब्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त कमेंट्स करत राहा, सबस्क्राईब करत राहा. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.